ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबच्या दरबारात पकडून आणलं, औरंगजेब म्हणजे या हिंदुस्थानचा बादशाह, मुघलिया तख्ताचा बादशाह, आणि संभाजी महाराजांना पकडून आणलं. ज्यांनी पाचशे धिंड काढली पकडून आणल्यानंतर, कोण भीर दगड यायचा, डोक्यात बसायचा, अंगावरचं रक्त उडायचं. संभाजी महाराजांनी इतकी हाल केली, इतकी हाताची बोटे छाटली, पायाची बोटे छाटली, गुडघ्याच्या वाट्या काढल्या, लोचके तोडले, कुत्र्या गिधाडाला खाऊ घातले, अंगावरचं साल्ट काढलं, जीभ छाटली, आणि शेवट औरंगजेबनी सजा सुनावली की संभाजी राजे असे ऐकत नाही, हिंदू धर्म स्वीकारतात, मुस्लिम धर्म स्वीकारत नाही. तर औरंगजेब म्हणला की शेवटची शिक्षा हाफसींना बोलावलं आणि लालबुंद सळ्या म्हणले छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात घाला. शेवट औरंगजेब संभाजी महाराजांसमोर आला आणि संभाजी महाराजांना म्हणाला, राजाजी आप हिंदू धर्म छोडो, हमारा मुस्लिम धर्म स्वीकार करू. छत्रपती संभाजी महाराज म्हणले, माझा प्रिय धर्म, प्राणाहून प्रिय धर्म माझा हिंदू, मेलो तरी चालेल पण माझा हिंदू धर्म सोडणार नाही. छाती ठोकून संभाजी महाराजांनी सांगितलं. आणि औरंगजेब म्हणला, हा लालबुंदी सळ्या घेऊन आलेले हापशी, औरंगजेब म्हणला की ह्या सळ्या आता संभाजी महाराजांच्या डोळ्यात खुपसून द्या. लालबुंद सळ्या आतमध्ये घातल्या असेल. इतकी विजा झाली, संभाजी महाराजांचा अख्खा जीव एकत्र होऊन आला. इतकी माझ्या राजाचे हाल करून संभाजी महाराजांना संपवण्यात आलं. पण छत्रपती संभाजी महाराजांनंतर 28 वर्ष हा महाराष्ट्र औरंगजेबवर लढत राहिला.